सख्या रे भाग 134 रातच्या तिसऱ्या प्रहरात जेव्हा अक्षराची झोप मोडली, तिने टेबल लॅम्पच्या सोनेरी प्रकाशात पलंगाच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ती बाजू रिकामी होती. खोलीतही अबीर कुठे दिसला नाही. तिने बाळाला आपल्या बाहूपासून हळूच बाजूला करून पलंगावर ठेवलं आणि हळूच उठून त्याच्या बाजूंना उशा लावल्या. ती बाहेर आली आणि कॉरिडॉरमधूनच तिला स्टडी रूमची लाईट चालू दिसली. घाई न करता तिने हळूहळू पावलं टाकली आणि स्टडी रूममध्ये पोहोचली. तिथे टेबलावर डोकं ठेवून झोपलेल्या अबीरला पाहून अक्षराला आधी त्याच्यावर खूप प्रेम वाटलं. पण पुन्हा खोलीत न झोपता स्टडी रूममध्ये झोपल्यामुळे ती थोडी नाराज झाली. ती त्याला उठवून खोलीत घेऊन जावं असं तिला वाटलं. पण अबीर गाढ झोपलेला पाहून त्याला उठवायची तिची हिंमत झाली नाही. तिला कुठेतरी माहिती होतं की अबीर काही दिवसांपासून खूप तणावात आहे आणि नीट झोपला नाही. म्हणून त्याला उठवायला गेलेला हात तिने हळूच मागे घेतला. पण तिच्या बांगड्यांच्या आवाजाने आणि पावलांच्या आहाटाने अबीर आधीच जागा झाला होता. तरीही तो अक्षराच्या स्पर्शाने किंवा तिच्या आवाजाने जागे होण्याची वाट पाहत होता. जेव्हा तिने आपला हात मागे घ्यायला सुरुवात केली, तेवढ्यात अबीरने तिचा हात पकडला. जेव्हा तू मला उठवायचं ठरवलं आहेस, तर स्वतःला का थांबवत आहेस? अजूनही घाबरतेस का मला? अशा शांत वातावरणात अचानक अबीरचा आवाज ऐकून अक्षराचं काळीज धडधडायला लागलं. तिने त्याच्या प्रश्नावर काहीही प्रतिक्रिया न देता आपला हात छातीवर ठेवला. तुम्ही मला घाबरवलं. जागे होतात तर बोललात का नाही? आपल्या खुर्चीवरून उठून अबीरने अक्षराला मागून मिठी मारत म्हणाला, माझी जान. बोललोच तर होतो, माझ्या बोलण्यामुळेच तर घाबरलीस ना तू? अबीरच्या तोंडातून, माझी जान, ऐकणं नेहमीच अक्षराच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं आणि जेव्हा तो तिला प्रेमाने, तू, म्हणून बोलायचा, तेव्हा तिला पुन्हा एकदा अबीरवर प्रेम यायचं. खाली पाहणाऱ्या पापण्यांना उचलून काही बोलण्याआधीच अबीरने विचारलं, माफ कर, मी काम करत करत इथेच झोपून गेलो. तू मला मिस करत होतीस का? नाही. तिच्या तोंडावरच नकार देत अक्षरा त्याच्यापासून थोडी दूर झाली आणि थोडीशी लाजत म्हणाली, मी फक्त विचार करत होते की तुम्ही माझ्यापासून दूर झोपला आहात म्हणजे मला इंदूरला जाण्याची संधी मिळेल, तेही बाळासोबत. त्यामुळे मी खुश होते आणि हे पक्क करायला आले होते की तुम्ही माझ्यापासून दूर शांतपणे झोपता की नाही. तिच्या जाण्याच्या बोलण्यावर अबीरची थोडी काळजी वाटायला लागली. तो चेहऱ्यावरून थोडा अस्वस्थ वाटू लागला. हे पाहून अक्षरा मनातच हसली. जेव्हा तिला हसू आलं, तेव्हा अबीरला जाणवलं की ती त्याला चिडवते. तो पुढे झाला आणि त्याने आपली तर्जनी आणि अंगठ्याने तिची हनुवटी पकडली. पूर्वी सगळे माझ्यापासून घाबरायचे, पण आता मी तुझ्यापासून घाबरतोय. या भीतीची मला जाणीव करून दिल्याबद्दल तुला शिक्षा होऊ शकते, हे माहीत आहे ना माय क्वीन? खूप लाडीगोडी नका लावू आणि तुम्ही मला घाबराल. माझ्या बोलण्याला इतकं गंभीरपणे घेतलं असतं तर तुम्ही इथे झोपला नसता आणि हेही विचारू नका की मी आय लव्ह यू म्हटलं तर खरंच तुमच्यावर प्रेम करते. अक्षराच्या गोड आवाजातली थोडीशी नाराजी आणि तिला मुद्दामहून त्रास देण्याचा तिचा प्रयत्न ओळखून अबीरने आपल्या छातीवर हात ठेवत मोठ्या प्रेमाने म्हणाला, उफ, ही खोटी बायको माझ्या नशिबात होती. हे किती वेळा मला कबूल करायला लावणार आहे? काय? अक्षरा डोळे बारीक करत काही म्हणणारच होती. तेवढ्यात अबीरने तिला उचललं, ज्यामुळे ती थोडी घाबरली आणि अबीरच्या शर्टची कॉलर घट पकडली. अबीर तिच्या चेहऱ्याकडे पाहून मिश्किल हसत म्हणाला, चल, खोलीत तुझी शिक्षा ठरवतो. कुठली शिक्षा? अक्षराच्या या प्रश्नावर अबीरने कुटिलतेने हसत खोलीत जाताना उत्तर दिलं, आत जाताच कळेल. बाळाला न उठवता अबीरने अक्षराला हळूच पलंगावर ठेवलं आणि तिचे केस नीट करत प्रेमाने म्हणाला, झोप आता. अक्षय जेवढा शांत झोपला आहे, तितकाच उद्या तुला त्रास देईल. इतकं बोलून अबीर निघणार होता, तेवढ्यात अक्षराने त्याची मनगट पकडली. त्याने मागे वळून भुवया उचलत इशाऱ्यातच विचारलं, काय? आणि माझी शिक्षा? अक्षरा अबीरच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. अबीरला लगेच समजलं की ती काय म्हणते. म्हणून त्याने हळूच तिच्या कपाळावर किस घेतला आणि पलंगाच्या दुसऱ्या बाजूला न झोपता तिच्याच शेजारी येऊन झोपला. अक्षरा त्याच्याकडे हळूहळू पाहत होती. तिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकत होते. तिने डोकं उचललं आणि अबीरच्या ओठांना एक हलकं किस दिलं आणि परत डोकं उशाशी टेकलं. तिच्या कोमल, थंड स्पर्शाने अबीरच्या अंतर्गत भावना जाग्या झाल्या. तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि अचानकच उठून त्याने अक्षराच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.
एकामागून एक तिचे दोन्ही ओठांना तो किस करत राहिला. जणू काही पहिल्यांदा तिच्या जवळ असण्याचा अनुभव घेत होता. खोलीतल्या खिडकीतून येणारी हवा त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होती, जे कित्येक वेळ चालू होतं. सांजलेल्या श्वासांच्या तपिशानंतर आणि कित्येक तणावांना तोंड दिल्यानंतर दोघंही एकमेकांच्या मिठीत शांततेची आस धरून घडून गेले होते. अबीर डॉक्टरांच्या दिलेल्या सूचना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण तो अक्षराच्या ओठांपासून दूर होऊ शकला नाही, जोपर्यंत तिला श्वासासाठी तडफडायला लागलं नाही. अबीर तिच्यापासून थोडा दूर झाला, तेव्हा अक्षरा दीर्घ आणि खोल श्वास घेत होती. पण अबीरचं मन अजूनही स्थिर झालं नव्हतं. त्याच्या नजरा अक्षराच्या गुलाबी ओठांवरून हटत नव्हत्या. त्या रात्री त्याने स्वतःला कसं थांबवलं हे त्यालाही माहीत नव्हतं. त्याच्या भावनांचा पूर आला होता, पण अक्षराच्या तब्येतीमुळे त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि तिला मिठीत घेऊन शांतपणे झोपला. अक्षरा ही इतकीच समजूतदार होती की ती अबीरची अस्वस्थता लक्षात घेत होती. त्याच्या छातीकडे हात ठेवल्यावर तिला त्याचं धडधडणाऱ्या हृदयाचे ठके ऐकू आले. नेहमी तिच्या मनाविरुद्ध जाणारा अबीर आज तिच्या तब्येतीसाठी समजून घेत होता. या विचारांनी तिच्या मनात अबीरसाठी आदर वाढला. सकाळच्या हलक्या प्रकाशात अक्षरा हळूहळू जागी झाली. तिने आपल्या शेजारी पाहिलं तर अबीर अजूनही गाढ झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून तिच्या चेहऱ्यावर हळूच एक स्मित झळकलं. काल रात्री झालेला सगळा प्रसंग तिच्या मनात ताजा होता. ती अबीरच्या जवळ सरकली आणि त्याला हलकं लहानसं किस दिलं. पण त्या किसमुळे अबीरने आपले डोळे उघडले. अबीरच्या डोळ्यात प्रेमाची एक अनोखी चमक होती. तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, इतकं कमी प्रेम दाखवत आहेस का? अक्षरा गोंधळून म्हणाली, तुमचं काहीतरीच. मी काही केलं नाही. अबीर तिला जवळ ओढत म्हणाला, माझं हृदय अजूनही काल रात्रीच्या आठवणींमध्ये अडकलं आहे. तुझ्या जवळ असताना मला कधी काळ पण भान नसतं. अक्षरा हसत म्हणाली, तुम्ही ना खूपच गोड बोलता. पण आता उठायला पाहिजे. बाळ उठण्याआधी आपण तयार व्हायला हवंय. अबीर तिला आणखी जवळ ओढत म्हणाला, अजून थोडा वेळ. फक्त तू आणि मी. चल. आज सकाळच्या या काही मिनिटांमध्ये आपण आपलं गुपित क्षण अनुभवूया. अक्षरा हसून त्याला थोडा थांबवत म्हणाली, अबीर, बाळ कधीही उठेल आणि मग तुम्हाला पूर्ण वेळ त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. अबीरने तिच्या डोक्यावर किस घेतलं. पण एक गोष्ट नक्की आहे, आजचा दिवस मी फक्त तुझ्यासाठी ठेवला आहे. अक्षरा त्याच्या जवळ राहून शांततेचा आनंद घेत होती. ती मोकळ्या मनाने हसली आणि म्हणाली, फक्त माझ्यासाठी. हो, फक्त तुझ्यासाठी. अबीरने तिला जवळ घेत म्हटलं, माझी अक्षरा, माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं सुख आहेस. त्या सकाळच्या क्षणी खोलीत फक्त त्यांचे प्रेम आणि एकमेकांबद्दलची कृतज्ञता भरून राहिली होती. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. बघूया पुढे काय होईल. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.